नमस्कार, माझं नाव नेहा अरविंद ठाकूर। MPSCमधून 2022मध्ये माझी महिला बालविकास अधिकारी म्हणून निवड झालेली आहे। आज या ऑफवर्ड या संस्थेमार्फत आम्हाला बोलवण्यात आलं। या संस्थेची आजच मला माहिती कळाली। तर बऱ्यापैकी असे लोक आहेत की ज्यांना अजून ही माहिती कळाली नाही आहे किंवा संस्थेबद्दल माहिती नाही आहे, पण मला कळाली। याच्यामार्फतच मी अजून 10 लोकांनाही सांगू शकते। आणि आम्हाला इथे बोलवलं, आमचा सत्कार केला, एक छोटेखानी कार्यक्रम ठेवला। याबद्दल मी ऑफवर्ड संस्थेचे खूप आभारी आहे। थँक्यू। जय सेवा। मी राहुल ऋषी जांभुडे, वनामती येथे प्रशिक्षणार्थी बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहे। अप्रोचच्या माध्यमातून जो प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता, त्याबद्दल आम्हाला इथे येण्याची संधी अप्रोच संघटनेने दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। ही जी संघटना आहे, अप्रोच संघटना, ती पे बॅक टू द सोसायटी या तत्वावरती काम करते आणि खूप चांगलं काम, उत्तम काम ते करत आहेत या संघटनेच्या माध्यमातून। या संघटनेच्या माध्यमातून उत्तमोत्तम प्रगती करावी आणि समाजाचा विकास साधावा, यासाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करू। धन्यवाद। रवींद्र निकम। मी सध्या CPTP 10मध्ये सहाय्यक गट विकास अधिकारी या पदावर माझी निवड झालेली आहे। आज आम्हाला अफोट या संघटनेमार्फत आमचा सत्कार करण्यात आलेला आहे। मला ही संघटनेचं यापूर्वी काही आयडिया नव्हती। रिसेंटली मला अफोट संघटनेबाबत बरीच इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की ती आदिवासींच्या हक्कांबाबत कशी संघर्ष करते, समाजामध्ये जागृती निर्माण करते। तर त्याबद्दल मला आज अफोट संघटनेचं जेवढं पाहिजे तेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे। आणि आज मला एवढं एक गोष्ट कळाली की मी ज्या समाजामुळं लागलेलो आहे त्या समाजामध्ये माझं काहीतरी देणं आहे। तर मी नक्कीच माझ्या परीने प्रयत्न करेल आणि अफोट संघटनेला सक्षम करण्याचाही प्रयत्न करेल, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू। धन्यवाद। माझं नाव गणेश कुंडलिक माळी, माझी सहाय्यक गट विकास अधिकारी या पदावर निवड झालेली आहे। मी सध्या वनामती येथे प्रशिक्षण घेत आहे। आज आम्हाला अफरोट या संघटनेच्या वतीने बोलवण्यात आले आणि त्यांनी आम्हाला सांगितले की समाजामध्ये जे काही तळागाळातील व्यक्ती वगैरे आहे, तर त्यासाठी तुम्हाला भरपूर काम करण्याचे एक तुम्हाला संधी आहे। आम्हाला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला जे काही मार्गदर्शन करण्यात आलं, तर त्याबद्दल मी अफरोट संघटनेचे मी अतिशय आभार मानतो। थँक्यू।